श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी। आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असे म्हणतात। या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात। या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे। आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजेच मानव जीवनाचे ज्ञान असा आहे। भारतातील हे आयुर्वेद ज्ञान सर्व जगात पसरलेले आहे। निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांचे चिंतन आणि प्रचार होणे आवश्यक आहे। धनत्रयोदशीचा हा दिवस आणखीन एक गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो। क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली, त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले। श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे। याच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला, म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापानी अशा नावांनीही ओळखले जाते। यांच्यामुळे नाना औषधाचा विकास झाला। अनेक वनस्पतीचे औषधी तत्व देवांना समजले। भगवान विष्णूंच्या 24व्या अवतारात धन्वंतरी देवाची गणना होती। आज धन्वंतरी दिवशी धन्वंतरीचे पूजन करावे। धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे। धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा 1 माळ जप करावा। धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा व नैवेद्य दाखवावा। नैवेद्य तुम्ही धने आणि गुळ याचा दाखवू शकता। धन्वंतरीचे ध्यान मंत्र व जप हे सर्व संध्याकाळी करावे। धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेदाचे ग्रंथाचे वाचन करावे व दीर्घायुष्य आरोग्य यासाठी प्रार्थना करावी। धन्वंतरी आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्याच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते। तर मी आधी दिवा लावून घेतलेला आहे। दिव्याला सुद्धा मी हळद कुंकू अक्षता फूल अर्पण केलेलं आहे। नंतर गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे। गणपती बाप्पाला अष्टगंध फूल अर्पण केले आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे। नंतर मी कलशाची स्थापना केलेली आहे। कलशाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण केलेलं आहे। नंतर मी धन्वंतरी देवाचा फोटो ठेवला आहे, त्यांना सुद्धा मी अष्टगंध फूल अर्पण केलेलं आहे। आणि मी माता महालक्ष्मीची पूजा केलेली आहे, त्यांना मी हळद कुंकू अक्षता फूल अर्पण केलेलं आहे। आणि मी सप्तधान्याची पूजा केलेली आहे, त्यांना सुद्धा हळद कुंकू फूल अक्षता वाहिलेला आहे। आणि मी झंडू पंचारिष्ट पंचगव्ये सुगंधी उठणे हे आयुर्वेदिक वस्तूंची पूजा मी केलेली आहे।